शेवटच्या एपिसोड बघितली आणि लिटरली प्राजक्ताबद्दल खूप खूप वाईट वाटत आहे यार. मी जाताना तो व्हिडिओ बघून ना, तो एक गाणं होतं, की यार तो बघून लिटरली वाईट वाटत आहे, वाईट वाटत आहे यार. तुम्हाला वाटत असेल, की मी खूप रडत आहे किंवा खूप इमोशनल होत आहे किंवा खूप दुःख होत आहे किंवा ज्या प्रकारे प्राजक्ता सुद्धा ज्याच्या वेळेस तिने म्हटलं, की कभी अलविदा ना कहना त्याच्यावर खूप लोकं रडले असतील, खूप लोकं इमोशनल झाले असतील. परंतु मी त्यातली नाही. मी फक्त अशी करत होती, "वॉव! वॉव! वॉव! बचाओ ताली, बजाओ ताली, बजाओ ताली." मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता, की प्राजक्ता कन्फर्म घराच्या बाहेर चालली आहे म्हणून. परंतु काय असते ना, जेव्हापासून नॉमिनेशन झाला होता मागच्या वीकमध्ये, तेव्हापासून माझा एकच होता, की प्राजक्ता घराच्या बाहेर. प्राजक्ता, 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 प्राजक्ता. आणि मला 1% असताना आपलं असायचं ना, की बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर किंवा बिग बॉसमध्ये वोटिंगमध्ये काही पण होऊ शकते यार, काही पण होऊ शकते. म्हणून 1% मायनरवाला पर्सेंट मला बी शंका होती. का माहीत? रेवा बी जाऊ शकते. ज्या प्रकारे लास्टच्या एपिसोडमध्ये आणि मला लास्टच्या एपिसोडच्या याच्या पहिले यार हा संडेचा एपिसोड कोणाकोणाला बोरिंग वाटते. मला ते एवढा बोरिंग वाटते ना, एवढा बोरिंग वाटते. असं वाटतं की ते फालतूचे संगीत कार्यक्रम, मग नाव सॉन्ग ओळखा, मग हा ओळखा, मग डान्स परफॉर्मन्स व्हा, मग हा व्हा. असं वाटते ना, जो आपला लहानपणाचा अॅन्युअल फंक्शन होता ना, आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होता, तो तरी मला बेटर वाटते यार 5वी वर्गात मुलांचा. परंतु ह्यांचा मला बकवास वाटते. मतलब संडेचा एपिसोड एवढ्या गंद्या रीतीने कट करतात, एवढ्या गंद्या रीतीने मतलब परफॉर्मन्स ठेवतात. तो करंट वाला टास्क आहे, असं बोरिंग बोरिंग. मतलब अख्ख्या 1 घंट्याचा एपिसोड असते ना, स्किप करू हू 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 स्किप 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 करू फक्त 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं आखरीचे एपिसोड मी बघते. ह्याच मध्ये पूर्ण एपिसोड मी कटते. तर प्लीज या संडेचा एपिसोड कोणाकोणाला बोरिंग वाटते मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि ज्या प्रकारे आखरीचे 15 मिनिटं बाकी होते आणि त्यावेळेस अनुश्री, रेवा आणि प्राजक्ता असे उभे होते, तेव्हा मला एका सेकंदामध्ये वाटलेलं होतं की रेवा शायद जाऊ शकते यार, जाऊ शकते. कारण की रेवा आता आता आली आहे आणि प्राजक्ता खूप वेळेपासून आहे आणि प्राजक्ता खूप वेळा नॉमिनेशन पासून वाचलेली आहे. मतलब अतोनात वाचलेली आहे. मतलब मोठ्या मोठ्या लोकांना तिने खाल्लं नाही. सचिन बघा, सचिन दादाला कशी काय खाल्लं. रुचिता गेली परंतु प्राजक्ता नाही गेली. सचिन म्हणजे करण गेला पर प्राजक्ता नाही गेली. आयुष गेला पर प्राजक्ता नाही गेली. ओमकार गेला पर प्राजक्ता नाही गेली. मतलब कशी काय वाचली, कोण तिला बघत होते, कोण तिला वोट देत होते. प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की असं काय बघून तुम्ही तिला वोट देत होता, काय बघून म्हणजे तिला प्रेम करत होता तुम्ही. आणि जसे आखरीचे सेकंद बाकी होते, जसे काही सर्वजण होते आणि माझा थोडा धुक होत होता की यार नाही नाही, म्हणजे मला कन्फर्म माहिती आहे. मी व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे आणि प्राजक्ता गेली तर मग मी पाहूच नाही शकेन बिग बॉस. मग मी नाही पाहू शकणार. मी या प्राजक्ताला सहन नाही करू शकत. आता खूप झालेला आहे. आणि ज्या प्रकारे अनाऊन्स झालेला प्राजक्ता घराबाहेर गेली, मतलब यार एवढा आनंद झाला ना, एवढा आनंद झाला ज्याची हद्दच नाही. लिटरली एवढा तृप्त मनाला वाटला की नको रे बाबा, हिला नाहीच बघायचं आहे, आम्हाला नाहीच बघायचं आहे. ज्या प्रकारे आणि तुम्ही बघाल तिथं कोणीही रडत नव्हता, कोणीही रडाराडी करत नव्हता, कोणालाही दुःख होत नव्हता. थोडा बहुत राखीला झाला असेल कारण की राखीचा थोडा कनेक्शन होता. परंतु सर्वात जास्त दुःख, जे दुःख भोगत होता आणि सर्वात जास्त दुःख रड वगैरे त्या व्यक्तीला येत होता, तो म्हणजे होता सागर कारंडे. सागर कारंडे, त्या सागर कारंडेच्या ना बुद्धीमध्ये ना दिमाग, सर बुद्धीमध्ये दिमाग, जो दिमाग आहे तो घुटण्यामध्ये आहे किंवा घुटना दिमाग आहे, आय डोंट नो, मीच बयाड आहे. परंतु त्याच्या जो बुद्धी आहे ना, ते घुटण्यामध्ये आहे. लिटरली त्याला समजलं नाही की इफ राखीने तो डिसिजन घेतला नसता की मला पत्र वाचू दिले पाहिजे म्हणून, तर आज मी सागर कारंडे घराच्या बाहेर असलो असतो आणि मुलीच्या पत्र मुलीसोबतच बसून वाचलो असतो की काय लिहिलीस ग, कसं लिहिलीस ग, अच्छा असा गेम होता का, तसा गेम होता का. परंतु त्या फक्त राखीच्या डिसिजनमुळे तू वाचलेला आहे शो मध्ये. नाहीतर प्राजक्ता आणि सागर कारंडे मध्ये गेम मध्ये काहीही फरक नाहीये. दोन्ही सेम आहे. दोन्ही विशालचे पूज बनलेले आहेत. विशाल जसा म्हणतो तशा विशाल सारखे वागतो. स्वतःचे मत नाही आहेत, स्वतःची एवढी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. सागर कारंडे तर बाप रे बाप एवढी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, परंतु बिग बॉस मध्ये जाऊन स्वतःची पर्सनॅलिटी हरवलेला आहे तो माणूस. आणि प्राजक्ता सुद्धा, प्राजक्ताला तुम्ही स्टार्टिंग पासून बघाल तर ठीक होती, खेळत होती, थोडा हसत होती, थोडा खेळत होती, थोडा कुदत होती वगैरे वगैरे होती चीजे. परंतु एक पॉइंटवर तिला इरिटेशन व्हायला लागलं. ज्या प्रकारे तिला राकेश वारंवार म्हणत होता की स्वतःचं काहीतरी स्टँड घे, त्याच्या मागे मगे नको फिरू, स्वतःचा स्टँड घे. परंतु ते बाई कोणाचीच ऐकत नव्हती. स्टार्टिंगच्या वेळेस ना ते सोना दीपालीच्या वगैरे ग्रुपमध्ये होते आणि मला समजलं नाही, जसं आयुष आणि करण निघाले ते विशालकडे कशाला गेली यार. विशालकडे काय काम होता, विशाल तुला काय आणून देणार आहे. विशालने तुला चाबी सुद्धा दिली नाही, चाबी चोरली रेवानी वगैरे, तेव्हा सुद्धा तुझे डोळे खुलले का बरं नाही. विशालच्या अपोजिट का बरं गेली नाही, विशालच्या अपोजिट काहीतरी बोलली का बरं नाही, विशालच्या अपोजिट काहीतरी स्टँड का बरं घेतली नाही, दुसरीकडे का बरं गेली नाही. मला समजतच नाही. यांना समजत नाही का गेम, की एखाद्या माणसाने आपल्याला एवढा विश्वास ठेवून त्या विषयाला तू चाबी दिली होतीस मागच्या एपिसोडमध्ये, जेव्हा रेवा वगैरे फर्स्ट टाइम आले होते, तेव्हा त्या मुलांनी तुझ्यासाठी स्टँड घेतला नाही, तरीही तुझे
त्याचे डोळे असे खुलले नाही आणि त्याच्या जेवढच जाऊन बसते, हे त्याच्या जेवढच खाते, त्याच्या जेवढच करते, काय यार. आणि आता तू जा, आता तुला नाहीच बघायचंय, आता तुला बघू बघू कंटाळा आला यार, आता बिग बॉस नाही, तू जा. परंतु जेव्हा तिनं गाणं म्हणलं कभी अलविदा ना कहना, तिनं स्वतः आय थिंक तिच्या जर्नी बद्दल म्हटलं असेल किंवा तिला सुद्धा माहित होतं. आम्ही तुम्हाला खरं सांगू ना, तुम्ही माझे मित्र असाल ना, तुम्ही मला ओळखत असाल, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा माहित आहे की ती फक्त जेव्हा पत्राच्या वेळेस ना फक्त नॉमिनेशनला भीत होती. तिला आईच्या पत्राची, कोणाच्या पत्राची काही लेना देना नव्हता, परंतु तिला फक्त फक्त नॉमिनेशन पासून वाचवायचं होतं. कारण की तिला सुद्धा माहित आहे की मी नॉमिनेशन मध्ये आली तर या वेळेस मी नॉमिनेशन मध्ये कन्फर्म जाणार. आणि तिला एवढंच होतं ना, तर भाई विशालच्या अपोजिट जायचं होतं, गेम खेळायचं होतं. आणि सागर कारंडे तिच्यासाठी रडारड करत आहे, कशाला गेली प्राजक्ता, कशाला गेली प्राजक्ता. भाई ते गेली नसती ना तर तू गेला असतास, आणि मग तू गेला असतास ना मग काय राहिला असता तुझ्या जवळ ना, तर माहित नाही. आता सुद्धा सागर कारंडे जवळ काहीतरी तो ठेवू शकते, स्वतःचा मत, स्वतःच्या अपोजिट, दुसऱ्यांच्या अलायन्स मध्ये न खेळता, दुसऱ्यांना फेवर न करता, स्वतःच्या पर्सनॅलिटी दाखवा, स्वतःची स्टँड दाखवा, स्वतःच्या गोष्टी दाखवा, तो सुद्धा दिसू शकते. आणि तो प्राजक्ता सारखाच खेळत राहिला, तो विशालचे पूज भरून इकडे तिकडे फिरायला लागला, तर पुढच्या वीक मध्ये कन्फर्म मी सांगते, मी सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार आणि मी सागर कारंडे बद्दल असंच रडारडी करणार आणि असेच व्हिडिओ माझ्या समोर येणार की सागर कारंडे चांगला माणूस होता, परंतु स्वतःच्या गेमवर फोकस न करता, स्वतःची पर्सनॅलिटी न दाखवता, एवढा महाराष्ट्राची चांगली इमेज असणारे व्यक्ती का बरं शोच्या बाहेर जात आहेत? कारण की तुम्ही त्या हिंदीमधून आलेला तो विशाल, विशाल छाबडा, विशाल भुबडा, विशाल भुबडा, त्याच्या मागे छत्रछाया मागे पूज म्हणून वागत आहात. तर काय तुमचे मत, काय तुमच्या स्पाईन, मग काय म्हणून आम्ही तुम्हाला बघून आणि काय म्हणून आम्ही तुम्हाला वोट करून. आणि जशीच प्राजक्ता वगैरे गेली तर तन्वी डिस्कशन करत होती. तन्वी म्हणत होती की काय त्या प्राजक्ता काय करत होती, इकडच्या चायचा कप तिकडे नेत होती, इकडच्या चायचा कप तिकडे नेत होती. मग लोक कॉमेंट करत आहेत की प्रभू काय करते, मग प्रभूला कशासाठी ठेवलाय, प्रभू काय करते. आता मला सांगा, तुम्ही सांगा, प्रभू आणि प्राजक्ता दोघांना बिग बॉस हाऊस मध्ये ठेवा आणि 24 घंटे त्यांच्यावर कॅमेरा लावा. तुम्हाला कोणा इंडिव्हिज्युअल, मतलब एक प्राजक्ता एका रूम मध्ये आणि प्रभू एका रूम मध्ये आणि 24 घंटे त्यांच्यावर कॅमेरा, बिग बॉसचा कॅमेरा सुरू आहे, तर तुम्हाला सर्वात जास्त कोणाला बघायला आवडेल? प्रभूला बघायला आवडेल दिवसभर प्रभू काय करते, किंवा प्राजक्ता दिवसभर काय करते प्राजक्ताला बघायला आवडेल? 99% लोक कितीही म्हटलं तरी प्रभू काय करते, चल प्रभूचा पाहून, माझी रंभा ग, माझी रंभा ग, हा बघायला काहीतरी करून, हा काहीतरी करेल, हा काहीतरी बोलेल, ह्याची साखर संपेल, ह्याची चाय संपेल, बिग बॉस हा जमेल. सर्वात जास्त ह्या दोघांचं कंपॅरिझन तुम्ही करतो म्हणला तर प्रभू जास्त एंटरटेनमेंट देते. आता प्रभू खरंच म्हणला तर प्रभूचा या वेळेस ना, मी तुम्हाला खरं सांगते बाय स्टुडंट, प्रभूचा गेम नाहीये. प्रभू जास्त दिसत नाहीये किंवा बोलत नाहीये, स्टँड नाही ठेवत आहे किंवा थोडा डल पडलेला आहे. जेव्हा स्टार्टिंगच्या वेळेस ज्या प्रकारे त्याची मजा येत होती, ज्या प्रकारे तो बोलत होता, माझी रंभा ग, माझी चाय, साखर संपली, चाय पत्ती पाहिजे, हा पाहिजे, तो पाहिजे, परंतु तुम्ही कितीही म्हणला ना, त्या मुलामध्ये एक सेन्स आहे, त्याला बघायला मजा येते किंवा तो त्याच्या पूर्ण एपिसोड मधून 10 मिनिटं तरी त्याला दाखवतील ना, तरी त्याला 10 मिनिटं बघण्याची उत्सुकता प्रेक्षक मध्ये आहे. परंतु तुम्ही 10 मिनिटं सागर कारंडेला दाखवा आणि 10 मिनिटं तुम्ही प्राजक्ताला दाखवा, तर माझ्यासारखी मुलगी फक्त स्किप करते, चला स्किप 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 स्किप. परंतु प्रभूचा काही आला मुद्दा, प्रभूने ज्या प्रकारे तो एक टास्क होता, ज्या मागच्या वेळेस तो माशाचा जाळ टास्क होता, आणि त्यावेळेस ते जेव्हा सागर कारंडे त्यांना म्हटलं की हा संकेत माझ्याकडे फक्त त्याच्यासाठी आला कारण की मी आपले मासे सोडलो, त्याला तन्वीला त्रास होत होता म्हणून तो त्यानं सोडलं नव्हतं, फक्त मी माझे मासे सोडलं म्हणून माझ्या मागे धावायला आला. आणि त्याच्या एकच वाक्य खरं वाक्य होता, त्यांनी खरं बोलला होता तो, कारण की तो तन्वीला सोडतच नव्हता. परंतु कसं आहे ना, पूर्ण एपिसोड मधून 10 मिनिटं तुम्ही प्रभूला दाखवा, तरी प्रभूचा बोलणं ऐकायची इच्छा होते, प्रभूचे भांडण ऐकायची इच्छा होते, प्रभूचं बोलणं ऐकायची इच्छा होते. लिटरली प्रभू आणि तुम्ही त्या प्राजक्तामध्ये प्लीज कंपॅरिझन नको करा. प्राजक्ता लिटरली काही नव्हती, प्राजक्ताला स्वतःचा स्टँडच नव्हता. प्राजक्ता विशालच्या अपोजिट ज्याला एक चांगला मुद्दा भेटला होता तो सुद्धा तिनं गमावलं, आणि त्याच कारणामुळे प्राजक्ता घराबाहेर गेलेली आहे. आणि असे कंटेस्टंट लिटरली बिग बॉस हाऊस मध्ये डिझर्व नाही करतात, कारण की बिग बॉस हाऊस मध्ये तुम्ही तुमची पर्सनॅलिटीच खोता, तुमची जे रिअल पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्ती तुम्ही आहेत आणि तुमच्याबद्दल अन्याय होत आहे, तुमचेच मित्र तुम्हाला दगाबाजी करत आहेत, तरी तुम्ही त्यांच्याजवळ बसून बसता. तुम्ही स्वतःचे स्टँड घेत नाहीये, स्वतःचे तुमचे काही मित्रमंडळी नाहीत. जेवढा सागर कारंडे रडत आहे ना की यार प्राजक्ता गेली, प्राजक्ता गेली, परंतु प्राजक्ताच्या मनामध्ये सागर कारंड्याबद्दल तेवढी भावभावना फिलिंग्स नाही आहेत. कधी फिलिंग्स असली असती तर पत्रामध्ये आपल्याला दिसली असती की पत्र तुला वाचायला भेटला सागर, मला खूप आनंद झाला, मला नाही भेटला तर नको भेटो, एक वाक्य तरी त्या मुलीनं म्हटलं असेल. परंतु पुढचा दिवस जाओ तो दिवस जाओ, एकही वाक्य त्या मुलीनं सागर कारंडेला म्हणलं नाही. तर समजून येते फक्त सागर कारंडेकडून ते फिलिंग्स होती भाऊ बहिणाची, पण तिच्याकडे ते फक्त इंडिव्हिज्युअल होती, स्वतःचा स्वार्थ बघणारी होती, आणि ती शो मधून गेली. तर मला खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे का? प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू, बाय.